नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आज आहे रविवार आणि आज बाबा आहेत ना अंड्याचं सुक्कं बनवून आपल्याला रेसिपी दाखवत आहेत। तर आज आपण बाबांच्या हातची रेसिपी बघूया। चला, अंडा मसाला। अंडा मसाल्यासाठी काय घेतलं तुम्ही? अंडी घेतली। किती अंडी? 6 अंडी घेतली। 1 2 3 बाईवर जा। पहिलं काय केलं तुम्ही? तेल गरम केला आणि त्याच्यामध्ये अंडी सोडून टाकली। तेल टाकला, गरम केला। ओके। आणि त्याला आता मी तेल गरम केला, त्याच्यामध्ये अंडी बॉईल करून टाकली आणि वरून टाकलाय मसाला, हळद, गरम मसाला। तिकडे काय कुकरवरती काय वरती भात ठेवला। लो का गॅस केलाय? मसाला तो कुकरचा। आज बाबा त्यांची रेसिपी दाखवतात आपल्याला। त्याची अंडी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। बोलत जा मी ऐकतोय। कोणाचा फोन आहे? बंद कर। कंपनीचा फोन आहे। गॅस लो करा। वाव, छान असा सुगंध सुटलेला आहे। बाबा माझ्यापेक्षा खूप सुंदर रेसिपी बनवतात, छान। त्यांनी साधी मसूरची डाळ जरी बनवली ना तरी पण छान टेस्टी लागते, एकदम भारी खायला। जे टेस्टच वेगळी असते, प्रत्येकाच्या हाताला बोलतात ना चव अलग अलग असते, ते खरं आहे। तेल परत तेल घालून घेत आहेत। पहिली बघा त्यांनी अंडी आहे ना मसाला आणि हळद वगैरे सगळं टाकून फ्राय करून घेतली आहेत आणि इकडे सगळं तयार करून घेतलंय त्यांनी। कढीपत्ता पान, कढीपत्त्याचं पान टाकणार आहे। पहिलं टाकणार करी लीव्स, कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा। कांदा, नंतर टाकतात कांदा। फ्रायडेलाच मासे खाल्ले होते आम्ही, तर मग आज दुपारी काय बनवणार संडेला? सारखे सारखे मासे पण नाही चांगले आणि खावे पण नाही वाटत। तर मग आज ते बोलले मी अंडा रेसिपी त्यांना म्हटलं तुमच्या हातची दाखवा। त्यांच्या हाताला खूप टेस्ट आहे, काही त्यांनी बनवलं ना तरी छान होतं टेस्टी। तुम्ही कोणाकडून शिकलात बनवायला? कोणाला शिकलो नाही, बाबा शिकलो। यूट्यूब बाबा यूट्यूब बाई। ते यूट्यूबवर असे नवीन नवीन रेसिपी किंवा काय काय असे बघत राहतात आणि बघून बघून काय काय ट्राय करत राहतात मध्ये मध्ये। बाहेर बघू शकताय पाऊस नाहीये। काल रात्री खूप असं गडगडून कडकडून विजा वगैरे चमकून पाऊस पडला। मला वाटतं जातो म्हणून सांगायला आला होता तो बहुतेक, पण आहे ना वाटत नाही जायचा, कारण अजून दसऱ्यामध्ये तर पडतो पाऊस, दसऱ्यामध्ये असतो दसऱ्यापर्यंत। हे बघा, आणि आम्ही गणपतीला गावाला गेलेलो। इथे माझी ही परिजाचं झाड होतं ना, कसं हिरवं हिरवं गार, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं। छान फुलं पण धरली होती, तर आता पूर्ण सुकून गेलं आम्ही गावी गेलो तर। कुकर सगळ्यात बंद करा, झालं ते आता काय टाकता याच्यामध्ये? मसाला वाटप, गोडा मसाला, वाटलेला मसाला जो आपला वाटून आपण ठेवतो ग्रेव्हीसाठी, तो मसाला टाकतायत। भात झाला असेल, बंद करायला असू दे, तरी पण तो लागतो खाली। मग याच्यामध्ये गोडा मसाला, याच्यामध्ये लाल मसाला नाही टाकून घेतला। लाल मसाला करपतो ना कडे टाकल्यावरती, मसाला
अशी अंडी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि मग रेसिपी कोणती बनवली ना तरी छान लागते ते. हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर टाकतोय मी लाल तिखट. एक चमचा गरम मसाला टाकतो. असं कोणीतरी एखादा दिवस आपल्याला दुसऱ्याच्या हातचं खायला भेटलं तर बरं वाटतं. नेहमी आपल्या हातचं खाऊन कंटाळा येतो. टोमॅटो परततो रे मसाला. टाकायचं थोडंसं पाणी. त्याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही अशीच ठेवून द्यायची आहे. छान अशी ग्रेव्ही झाली आहे. सॉरी, फोडणी मस्त झणझणीत झाली आहे मंडळी. त्याच्यामुळे शिंका सुटतात पटापट, सर्दी गायब. बघू शकताय छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आता काय करायचं, अंडी टाकायची. ग्रेव्ही मध्ये टाकून घ्यायची अंडी फ्राय केलेली. टमाट्याचं पाणी जोडा तुला. ओ हो लजीज. मिथिला कसं बोलायचं, कसं बोलायचं. ओ हो लजीज. इसको बोलते हैं खाना. किसको बोलते हैं खाना, इसको बोलते हैं खाना. मीठ टाकायचं राहिले ना. बस झालं पातळ. बस झालं. अंडे का पंडा, रोज खाओ अंडा. किती टाकमट सांगायला. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे फंडे. अंडा खाओ तंदुरुस्त हो जाओ. हो खरं ना. कमी करा जरासं. थोडं टाका जरा नॉर्मली. खरडो आहे का. बस. आता मीठ वगैरे सगळं काही टाकून झालेलं आहे. मस्त बघा कलर किती छान आलाय ते रेसिपीला. मस्त आणि सुगंध पण छान सुटला. असं वाटतं भूक लागली माझ्या पोटात, आता खायला बसावं. कोथिंबीर टाकायची. थोडा एक कड आल्याच्या नंतर आपल्याला टाकून घ्यायची कोथिंबीर. टाकू आताच, कढी होते ना एक. रट्टा मट्टा होते. रट्टा मट्टा. बापरे बापरे बापरे, अपने आपच उडतो फॅनवर.
स्माइली स्माइली करत. बलून काढून तरी शिकूया. माणसं हसत नाही ती नाही, बलून तरी हसतोय. कुठे चाललाय कुठे चाललाय. किती छान झालंय मस्त असं. पाऊस रात्री खूप पडत होता खूप. टाका टाका. सदाफुलीच्या झाडाला 2 फुलं, गुलाबाच्या झाडाला काय फुलं आलेली नाहीयेत. त्याने हे टाकली आहे नवीन, काय बोलतात त्याला, नवीन पालवी आली त्याला आता काळ्या पकडते. हे आहेत आपलं तुळशी, हे आहे आपलं मनी प्लांट, हे आपलं परिजातचं झाड होतं ते पण सुकलं. गावी गेल्यावर असे हाल होतात झाडांचे, म्हणून कंटाळ येतो झाडं आणायला नवीन नवीन. असं काहीच वातावरण आहे बाहेर आणि या वातावरणामध्ये मस्तपैकी आपल्याकडे रेसिपी बनते, अंडा करी. वाव, चिकन सारखा स्मेल येतोय खरोखर. आज आपण अंडा करी आणि राईस खाणार आहे. आज चपाती वगैरे काय नाही, मस्तपैकी अंडा करी आणि राईस खायचा छान. हो 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 हो. असं वाटतं की आताच खावंसं. बोल. लजीज, इसको बोलते हैं खाना. आता मीठ वगैरे कोथिंबीर वगैरे सगळं काही टाकून झालेलं आहे. आता छानपैकी त्याला जरा शिजू दे. आतमध्ये जो मसाला, अंडी काय बॉईल झालेलीच आहेत, आतमध्ये जो मसाला टाकलेला आहे त्याला व्यवस्थित शिजू दे आणि मग आपण जेवायला बसूया. तर मंडळी आता मी जेवायला बसलोय. तर मी आता टेस्ट करून सांगते. एवढी टेस्ट आली आहे ना काय सांगू. आणि खरंच असं बोलतात ना, जेंट्सच्या हाताला टेस्ट असते, खरं आहे, खरी गोष्ट आहे. पण आपल्यावरचे जेंट्स बनवायला मागत नाही. हे बनवतात तरी, पण माझ्या मिस्टरांना काय देत नाही. आता पाणी गरम करायला सांगितलं ना तरी 10 वेळा विचारत राहणार, एवढं पाणी घेऊ, एवढा टोप घेऊ, पेला घेऊ, वाटी घेऊ. खिचडी बनवतो. तर खूप छान झालाय मंडळी रस्सा अंड्याचा, एकदम सुंदर झालाय, खूपच छान. तर मंडळी तुम्ही सगळे जेवायला या. आम्ही पण आता जेवून घेतोय. आणि व्हिडिओ आवडले असल्यास, बाबांची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा मंडळी, सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.